केअरटेकर सोसायटीतर्फे सरदार वल्लभभाई पटेल या रुग्णालयामध्ये आपत्कालीन विभागामध्ये प्रिंटर देण्याचं काम या सोसायटीने केलेलं आहे। केअरटेकर सोसायटी ही दरवेळेसच म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे या प्रत्येक ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याचं काम केअरटेकर सोसायटीच्या माध्यमातून नेहमीच करण्यात येतं। आणि याच ठिकाणी जर बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल या रुग्णालयात देखील रात्रीची नागरिकांची जी होणारी गैरसोय आहे ती गैरसोय लक्षात घेता आज केअरटेकर सोसायटीतर्फे प्रिंटर देण्यात आलेला आहे, जेणेकरून नागरिकांनी रात्रीचं कुठेही न जाता किंवा नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशानं हे प्रिंटर या ठिकाणी भेट देण्यात आलेला आहे आणि नागरिकांची गैरसोय जी आहे ती रोखण्याचं काम केअरटेकर सोसायटीतर्फे करण्यात आलेलं आहे। चला तर जाणून घेतोय नक्की हा सोहळा कसा पार पडलेला आहे आणि ही जी केअरटेकर सोसायटी आहे ही नक्की कशा पद्धतीने काम करते याविषयीची अधिक माहिती घेऊया। पुण्यातील कॅम्प परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील आपत्कालीन विभागामध्ये केअरटेकर सोसायटीतर्फे केअरटेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून उत्कृष्ट प्रतीची नवीन प्रिंटर मशीन देण्यात आले। पोलीस निरीक्षक गुन्हे लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर गजानन चोरमले आणि सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते प्रिंटर मशीनचं उद्घाटन करण्यात आलं। या प्रसंगी समाजसेवक राजाभाऊ चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांचा सन्मान केला। प्रिंटर मशीन उद्घाटन प्रसंगी डॉक्टर उषाताई तपासे मॅडम, श्रीमंत महाराज महाजी शिंदे सरकार रथ समिती पुणे संकेतजी शिंदे, डॉक्टर उदय भुजबळ साहेब प्रमुख सकल मराठा समाज लष्कर पुणे राजाभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच सुप्रसिद्ध व्यापारी अरविंद शेठ बुधानी, सुप्रसिद्ध व्यापारी राजीव शेठ लुल्ला, सुप्रसिद्ध व्यापारी सुरेश शेठ पिंजानी, सुप्रसिद्ध व्यापारी संतोष भाऊ चव्हाण, समाजसेवक निलेश भाऊ बेलमपेली हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। या कार्यक्रमास विजय काका बेलिटकर, रणजित मामा परदेशी, गणेश भाऊ चित्ते, निखिल भाऊ टेकवडे, अमोल भाऊ अरगडे, ऋषिकेश पवार, अली साहेब सय्यद आणि विष्णुजी दोशी यांचे विशेष सहकार्य लाभले। केअरटेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमारजी शिंदे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। सर काय सांगाल, आज आपण जर बघितलं तर सरदार वल्लभभाई पटेल या रुग्णालयात आपण त्यांची म्हणजे पेशंट जे आहे त्यांची गरज ओळखता आपण आज हे प्रिंटर जे आहे ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे, नक्की काय सांगाल, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली? सर्वप्रथम हे सांगतो की आमचा सर्वांचा जन्म या हॉस्पिटलमध्ये झालेला, आम्ही जन्मलो या भागात, मोठं या भागात झालो, आमचं जीवनगणन या भागातच झालेलं आहे। या हॉस्पिटलनी लोकांना भरपूर सेवा दिलेली आहे, आज ICU आहे, सर्व गोष्टी आहेत। पण आम्हाला अनेकदा असं अडचण यायची की अनेक बहिणीचे आम्हाला रात्री फोन यायचा की आता डिलिव्हरीला आले आहेत, कोणाचा ॲक्सिडेंट झाले आहेत, ऑपरेशनला जायचं पण ॲडमिट व्हायचं, ॲडमिट होताना तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट लागतात, आधार कार्ड आहेत आणि काय वस्तू झेरॉक्स होणार, हॉस्पिटल पूर्ण मदत करायला तयार आहेत पण झेरॉक्सवर भेटणार कुठं? आजूबाजूला पूर्ण भागात झेरॉक्स मशीन झेरॉक्सचं दुकान बंद असतात। तर आम्ही ठरवलं यापेक्षा आपण ही झेरॉक्स मशीन जर आपल्या आया बहिणींना भाऊ बंधूंना बाहेर पडण्यापेक्षा हॉस्पिटलला ही मशीन आपण गिफ्ट करू। आम्ही डॉक्टरांना तपासे मॅडमना फोन करून सांगितलं असे आमची द्यायची इच्छा आहे, त्यामुळे जर तुम्ही एक काम करा, तुमचा माणूस बसताना इकडे चालू केलं चालेल, मला असं काही नको, तुम्ही जबाबदारी आहात, ही मशीन तुम्हाला सोयीस्कर देतो। मॅडमनी जिथं पेपर काढला जातो इमर्जन्सीमध्ये तिथेही मशीन बसवण्याचा बॉक्स करून दिला आहे। त्याचबरोबर जे जे लोकांना जे पेपर्स लागतील झेरॉक्स लागणार त्याची ते नोंद असणार आहे। आणि आम्ही म्हणलं मॅडम तुम्ही काळजी करू नका, ही मशीन नाही दिली, यावर तुम्हाला जेव्हाही पेपर लागेल त्यामुळे पेपर इंक ही आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। यावर आम्ही 6 महिने पुरेल एवढा कागद दिलेला आहे झेरॉक्स पेपर, त्यावर इंक पण दिलेली आहे। यापुढे जेव्हाही लागेल तर केअरटेकर यांनाही सेवा द्यायला तयार आहोत। आणि हा विषय इथून थांबणार नाही आहे, पूर्ण पुण्यामध्ये जिकडं सेवाभावी हॉस्पिटल आहेत जे लोकांना विनामूल्य सेवा देतात आहेत, पण तिथेही अडचणी असेल त्यांनी आमची संपर्क साधावा, आम्ही अवश्य ही यांना झेरॉक्स मशीन तिकडे द्यायचा प्रयत्न करू। कोणतंही कार्य चांगलं कधी होतं की चांगले विचार जोडलं, आणि कोणत्याही कार्य मी म्हणून होत ना आम्ही म्हणतो, इथं जेवढी लोक उपस्थित आहेत ते तर आहेत पण अनेकांचे आशीर्वाद आहेत, कोणत्या देणग्या सहकार्य आहेत, तेव्हाच कार्य होतं। या हॉस्पिटलमध्ये आम्ही कोरोनामध्ये लसच्या वेळेस येणाऱ्यांना आम्ही रिक्षा फ्री दिली होती, रोजचं येता चहा नाश्ता आमच्या फ्री होता, स्टाफला फ्री होता। आम्ही जास्त नाही पण आम्ही 28,000 लोकांना आम्ही चहा नाश्ता त्यावर दिलेला होता। आणि याच हॉस्पिटल आम्ही 4 ऑक्सिजन कंसल्ट मशीन गिफ्ट पण केलेलं आहे। आमचे कार्य नेहमी असून द्या, आपत्ती राष्ट्रीय कुठे येऊन द्या, मग ती पुराच्या स्वरूपात येऊन द्या,
मग कोरोनासारखं काही येऊन द्या, आम्ही नेहमी जातो. त्याचबरोबर आम्ही कॅन्सरसाठी लेक्चरचं आम्ही कायम घेतो. कोणालाही कुठं लेक्चर घ्यायचं असेल महिलांसाठी, जेंट्स इकडे उपलब्ध नसतात तिथं महिला डॉक्टर महिलाच तिथं तुम्हाला माहिती देतील. आता जो वेगाने जो वाढतो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे, ते होऊ नये यासाठी आम्ही लेक्चर घेतो. आणि जर झालं तर कुठेही व्यवस्था फ्री मिळते, कुठं केमोग्राफी फ्री आहे, त्याची आम्ही पूर्ण माहिती करून देतो सर्वांना. दादांचा फोन आला की असा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सकाळी यायचं आहे. रात्री नाईट ड्युटी असल्यामुळं पहाटे 4पर्यंत मला थांबावं लागलं, पण तरी पण या कार्यक्रमानिमित्त बाकीचं सगळं कामाचं व्यवस्थापन करून मला येता आलं. मी एवढंच म्हणेन की हे मशीन जे दिलेलं आहे त्यांनी खूप स्तुत्य उपक्रम केलेला आहे. बऱ्याच वेळा हॉस्पिटल असेल किंवा बऱ्याच ठिकाणी झेरॉक्सचा एवढा प्रॉब्लेम येतो आणि त्यात ह्या हॉस्पिटलच्या ठिकाणी झेरॉक्स न मिळाल्यामुळं लोकांची खूप अडचण निर्माण होते. ते नेमकी निकड ओळखून यांनी एकदम योग्य अशी मदत केलेली आहे. त्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आयोजकांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो. आणि आमच्याला एक पोलीस स्टेशनकडून जी काय मदत आमच्याकडून देता येईल किंवा कधी लागेल त्यांनी अवश्य कधीही आम्हाला कॉल करावा, मदत मागावी. आमच्याकडून यापूर्वी तुम्हाला योग्य प्रतिसाद मिळाला असेल, पण मी एवढंच सांगेल की यापूर्वी मिळालेल्या प्रतिसादापेक्षा फास्ट आणि उत्तम प्रतिसाद आम्ही देऊ, एवढंच बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. जय जिजाऊ. सर्वप्रथम मी केअरटेकर सोसायटीचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी इथे येणाऱ्या सर्व रुग्णांसाठी अडचण ओळखून आज त्यांच्यासाठी एक झेरॉक्सची मशीन हे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. कारण तुम्हाला प्रत्येकाला अनुभव आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती आपल्याला झेरॉक्ससाठी किती दारोदार बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं आणि ती छोटी एक मूलभूत गरज ओळखून त्यांनी ही जी त्यांच्या सोसायटीतर्फे ही जी मदत इथल्या पेशंट्सला दिलेली आहे ही खूपच स्वागतार्ह आहे आणि खूपच अनुकरणीय अशी आहे. त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि हे जे तुम्ही आम्ही थोडे दिवसांनी आमचा चाललाच होता की रात्री बेरात्री खूप प्रॉब्लेम येतो पेशंटला, कुठेही झेरॉक्स मशीन उघडी नसती आणि पेशंट दारोदार फिरलेला असतो. त्याच्यामुळे स्पेशली ANC मध्ये मेटर्निटीमध्ये जिथं प्रेग्नेंट लेडी असते आणि त्याचे नातेवाईक इकडे तिकडे फिरलेले असतात, तसेही कॅज्युअल्टीमध्ये इमर्जन्सीमध्ये नातेवाईक पेपर झेरॉक्ससाठी फिरलेले असतात. तर जेव्हा केअरटेकर सोसायटीला हे कळालं तर ते पुढे होऊन येऊन आम्हाला मदतीला आले ते. आणि बरेच दिवसांनी आमचं चालत होतं की झेरॉक्स मशीन हवे, तर त्यांनी एक असला झेरॉक्स मशीन दिलेला आहे की जे डबल दोन्ही साईडनं झेरॉक्स होतो आणि एक वन ऑफ द बेस्ट मशीन्स ते डोनेट केलेले आहेत आपल्याला. हेच नाही तर केअरटेकर म्हणा कोविडच्या वेळेला आम्हाला खूप बऱ्यापैकी मदत केलेले आहेत. ते कोविडच्या वेळेला मास्क म्हणा, PP किट म्हणा, जेवण म्हणा, हे सर्व ते आवर्जून येऊन आम्हाला द्यायचे. मला आजही आठवते कुमार साहेब जेवण आणून वाटप करायचे, चहा, बिस्किट, जेवण, ब्रेकफास्ट. आणि अली साहेब पण आदनमधनं येऊन आम्हाला डोनेशन केलेलं आहे बऱ्यापैकी. असे काही संस्था आम्हाला मदतीला धावून आलेले आहेत. तर मी त्यांची फार आभारी आहे. हे कोविडच्या नंतर जे अपग्रेड झालेलं आहे हॉस्पिटल, ते माझ्या मताने कोविड वॉज म्हणजे हेल्पिंग हँड फॉर अस. मी 2च मिनटं घेणार आहे. आपल्या इथं आयुष्मान भारतचं नवीन पोर्टल सुरू झालं. त्याच्यानंतर आता ICU मधले जवळजवळ 90% पेशंट आयुष्मान खाली कव्हर होणार आहेत. नंतर पूर्वी सिझेरियन सेक्शनला पैसे लागत होते, तर सिझेरियन सेक्शन पण आपण आता ह्या नवीन पोर्टल खाली आपल्याला आयुष्मान खाली फ्री होणार आहे. नंतर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्वी आयुष्मान खाली नव्हती, ती पण आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल करता शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. तर मोतीबिंदूचं ऑपरेशन पण आता आपल्याकडे फ्री होणार आहे. तर अशा बऱ्याच वेगवेगळ्या नवीन ज्या प्रोसिजर आहेत त्या नवीन पोर्टल खाली शासनाने ॲड केलेल्या आहेत. परंतु त्याच्याकरता फक्त एकच रिक्वायरमेंट असते
की जो कोण बेनिफिशरी आहे, जो पेशंट आहे, त्याच्याकडे आयुष्यमान कार्ड असणं गरजेचं आहे. आयुष्यमान कार्ड ऐन वेळेस पेशंट आल्यानंतर मग त्याची धावपळ होते, 3-4 दिवस लागतात आणि मग काही पैसे पेशंटला भरायला लागतात, परत ते रिफंड करताना थोडीशी अडचण येते. तर माझी कुमारला, नंतर राजा भाऊंना आणि बाकी जे सोशल वर्कर इथं आलेले आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपल्या एरियातील जे कोण लोक असतील त्यांना सगळ्यांना आयुष्यमान कार्ड काढण्याकरता त्यांना म्हणजे प्रोत्साहित करा आणि त्यांचं आजारी न असतानाच आयुष्यमान कार्ड काढून घ्या. म्हणजे समजा त्यांना उद्या गरज लागली तर त्यांना आपल्याला मोफतचा उपचार देता येईल. आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी ही जी मशीन दिली आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. रात्रीच्या वेळेस मेनली जे डेथ पास घ्यायला यायचे पेशंट्स त्यांची अडचण व्हायची, कारण ते डॉक्युमेंट घेतल्याशिवाय आपल्याला डेथ पास देता येत नव्हता किंवा बॉडी जर ठेवायची गरज पडली तर त्याच्याकरता डॉक्युमेंट लागायचे, पेशंटकडे डॉक्युमेंट नसायचे आणि ती अडचण यायची. तर आता त्यांनी ती हे उपलब्ध करून दिलं आहे. आमची अडचण दूर झाली, त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. एवढे बोलून माझे शब्द संपवतो. प्रत्येकाला असते, पण सामाजिक जाणीव ही वास्तव रूपाने कशी असते हे जो उत्तम उदाहरण म्हणजे कुमार शिंदे आणि त्यांचे सर्व मित्र परिवार. कुठलंही एक वास्तववादीचे दर्शन असतं समाजातलं, ते कसं हेरावं आणि त्यातनं कसा एक चांगला उपक्रम राबवावा हा आजचा उपक्रमाचा एक भाग. भुजबळ सरांनी आपण सांगितलं आयुष्यमान भारताच्या कार्डाबद्दल. मी स्वतः 16 तारखेला एक मोठं शिबिर आळंदी येथे एका मोठ्या हॉलमध्ये आयुष्यमान भारताचं घेतोय. आणि दुसरं हॉस्पिटलबद्दल सांगायचं म्हणजे पुण्याचे खासदार आणि नामदार केंद्रीय मंत्री मोहोळ साहेबांनी आपला 2 कोटी रुपयाचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे, पण केंद्र शासनाकडे थोडी आर्थिक मंदी असल्यामुळं ते पत्र मोहोळ साहेबांना दिलेले आहे. त्यांच्या दिल्लीच्या PA आणि नंबर मी तुम्हाला देईन, आपण त्याचा फॉलोअप घ्यावा. पुन्हा एकदा केअरटेकरचे आमचे कुमार शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. विशेष असा कार्यक्रम आहे. विशेष यासाठी आहे की आज केअरटेकर समितीने, कार्यकारी समितीने आज कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलची अशी एक अडचण लक्षात त्यांच्या आली आणि त्यांनी आज कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसाठी पेशंटची जी रात्री अपरात्री धावपळ होत होती, सुविधा मिळत नव्हती, झेरॉक्स काढण्यासाठी त्यांना इकडे तिकडे धावावं लागत होतं, अशा वेळेस ही अडचण त्यांनी केअरटेकर्सच्या लक्षात येऊन त्यांनी आज कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलसाठी आपल्याला अतिशय उत्कृष्ट अशा प्रतीची झेरॉक्स मशीन देणगी म्हणून दिलेली आहे. म्हणून केअरटेकर समितीचे मी आभार मानते.